नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकतो, की नकाशा हा कशा पद्धतीने डाउनलोड करतात. मित्रांनो, डिजिटली नकाशा हा आतापर्यंत अद्ययावत झालेला नाहीये. परंतु हा नकाशा बऱ्याचशा ठिकाणी चालतो. तर तो डाउनलोड कशा पद्धतीने करायचा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि सर्वप्रथम मी सर्वांच्या क्षमा मागतो मित्रांनो, की खूप दिवसापासून मी व्हिडिओ टाकू शकलो नाही. काही कारणास्तव मी तो व्हिडिओ टाकू शकलो नाही, कारण माझ्या सिस्टममध्ये थोडासा प्रॉब्लेम असल्या कारणाने मी ते व्हिडिओ टाकू शकलो नाही. परंतु मी एक शब्द तुम्हाला देतो, की यानंतर माझे व्हिडिओ हे चालू राहतील. रोज तुम्हाला एकतरी माझा व्हिडिओ पाहायला मिळेल. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे असेच आमचे नवीन-नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत भेटत राहतील. तर मित्रांनो, सर्वप्रथम आपल्याला Google Chromeवरती जाऊन ते सिंपली नकाशा असं टाइप करून घ्यायचं आणि एंटर मारल्यानंतर सर्वात पहिली लिंक जे तुम्हाला भेटेल, भूनक्षा, यावरती सिंपली क्लिक करून घ्या. यावरती सिंपली क्लिक केल्यानंतर काही अशा प्रकारचा इंटरफेस आपल्याला पाहायला मिळेल. आता तुम्ही तुमची कॅटेगरी निवडू शकता, की तुम्ही रुरल विभागात आहात, म्हणजेच ग्रामीण भागात आहात का शहरी भागात. रुरल मीन्स ग्रामीण भाग आणि अर्बन मीन्स शहरी भाग. तर मी रुरल म्हणजेच ग्रामीण भागात राहतो. त्यानंतर ग्रामीण भागातला आपल्याला आपला जिल्हा निवडायचा आहे, म्हणजेच डिस्ट्रिक्ट निवडायचा आहे. तर कुठला पण एक तुमचा जो काही जिल्हा असेल तो तुम्ही इथे निवडू शकता. मी इथे माझा यवतमाळ जिल्हा इथे निवडून घेतो. त्यानंतर मित्रांनो, इथे आपल्याला आपला तालुका निवडायचा आहे. तर मी इथे तालुका निवडून घेतो आणि इथे तालुका निवडल्यानंतर इथे तुम्हाला तुमचं गाव निवडायचं आहे. इथे गाव निवडल्यानंतर इथे सिंपली जो काही तुमचा सर्व्हे नंबर असेल, तो सर्व्हे नंबर इथे सिंपली टाइप करा आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक करून घ्या. सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथे सिंपली तुमचा जो काही 130 जो काही सर्व्हे नंबर असेल, तो नंबर इथे सिलेक्ट करा आणि आपण इथे पाहू शकतो, की 130 म्हणजेच 130 सर्व्हे नंबरच्या जेवढ्या काही सातबारा आहेत, इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर आता तुम्ही इथे एक विचार करत असाल, की इथे डाउनलोड कसं करायचं? मित्रांनो, इथे थोडंसं स्क्रोल डाउन करून या आणि इथे पाहू शकता आपण मॅप रिपोर्ट्स. या मॅप रिपोर्ट्सवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन पेज आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मित्रांनो, इथे कंट्रोल पी न करता इथे आपल्याला कंट्रोल पी जर केलं तर काही अशा प्रकारचा इंटरफेस पाहायला मिळेल. तर आपल्याला तसं नाही. तर इथे प्रिंटरचं एक ऑप्शन आहे. यावरती क्लिक करून आपल्याला तो नकाशा डाउनलोड किंवा प्रिंटिंग करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही सेव्ह करून घेऊ शकता. इथे तुमच्या त्या सर्व्हे नंबर मधले सगळे सातबारा किंवा जे काही लोक आहेत तिथले आपले शेजारी-पाजारी, हे सगळे इथे तुम्हाला पाहायला मिळेल. तर आशा करतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.